तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी स्टुडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 8:02. सीएनजी नाश्ता सगळं झालेलं आहे. सीएनजी भरले पण 200 रुपयाचं. आणि आता बघूया सुरुवात कशी होती कशी नाही. आय होप काल चांगलं झालं तर आज मी लवकर चांगलं व्हावं. बघू पहिली ऑर्डर कधी पडत कधी नाही. जी पडेल ती ऑर्डर करायची. हो आता नखरी नाही करायची, कारण 8 वाजले. आपण पहाटे 4-5 वाजता नाही आलो की 100च्या वरच पाहिजे. आपण आता 8 वाजता आलो म्हणलं जी पडेल ती ऑर्डर द्यायची. होतात, टेन्शन नाही. फायनली मित्रांनो पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर साहजिकच आहे, तेच रोजचं आपलं. आणि 50नी ऑर्डर पडली, चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 8:23 सुरुवात झाली. तर तेच जे पडेल ते उचलायचं आहे. चुकी का नाही, चला करून टाकायचं लवकरात लवकर. बघू चला दुसरं ऑर्डर. तर फायनली मित्रांनो आपले 500 रुपये झालेत. कसे बसे बाबा, पडलेली ऑर्डर गेली, जाऊ दे काय हरकत नाही. 48 होते. वाजल्यात 10:56. 11 वाजायला आले आणि 500 रुपयेच झाले. ठीक आहे, काय हरकत नाही, चांगलं आहे. घरी बसून काय करणार. आता हे बघायचे 11 नंतरनं 200 रुपये कसे होतात. म्हणजे 700चा उलटा करू, कधी उलटा कधी सुलटा करत राहायचं, स्लॅब मागं पुढं. आता 200 कसे होतात ते बघूया. 200 झालं मग जेवण करू. मग जेवणानंतर 1000 रुपये करू. जेवणानंतर 1000 रुपये करायचे म्हणजे जरा टफच आहे, पण ठीक आहे. 100% द्यायचा, काय होईल तर होईल. बाकी बघू 200 कधी होतात कधी आहे, भेटूया 200 नंतर. तर मित्रांनो फायनली 700 रुपये झालेत आपले. वाजलेत 12:14. कसे झालेत माझे मला माहिती आहे बा. तर आता बघूया इथनं ऑर्डर पडते का नाही. आपण आता आहोत वाकडेवाडी एस टी स्टँडच्या इथं. कालवाले असतो इथं, जास्त तर PMT आणि STचा असतो. तर इथनं बघू एक 10-15 मिनटात ऑर्डर पडते का नाही पडते. नाही तर 12:30ला इथनं आलो आणि कुठंतरी जेवण करू आणि मग बघू जेवणानंतर 1000 रुपये कसे होतात कसे होतात. भेटूया जेवणानंतर. तर मित्रांनो जेवण झालंय आणि वाजल्यात 12:58. वाकडेवाडीवरनं एक भेटलेलं आपल्या डेक्कनला आलो. मग जेवलो एका ठिकाणी. आणि आता सेंट्रो हॉटेल कशी आहे आणि समोर हॉटेल नंबर 1 आहे. इथनं ऑर्डर पडतात मग इथं थांबलं. बरेच जण थांबायचं, त्याच आशेवर मी बी थांबले. म्हटलं पडलं तर पडलं, आता इथनं हालायचंच नाही जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत. आणि इथनं जर पाठीमागं स्ट्रेट गेलो तर FC कॉलेज आहे. तिकडनं कोण ना कोण MG रोड बालगंधर्व, इथनं कोण ना कोण कुठनं काय मनपावरनं पडा ना पार पिकअप तरी जायचं भाऊ. ऑर्डर पाहिजे म्हणजे पाहिजे. आता 770 ना, 700 धरू. ठीक आहे, काय हरकत नाही. अजून 1000 रुपये करायचे. जेवणानंतर 1000 रुपये होतात का नाही हे बघायचं. एक छोटीशी ऑर्डर पडली 30 रुपयाची की 800 होईल, म्हणजे 900 रुपये बाकी आहेत. पण बघायला गेलं तर टेक्निकली 1000च म्हणू आपण. तर जेवणानंतर 1000 रुपये होतील का, आणि ते बी 12:59 1 नंतर 1000 रुपये होतील का. होतील मित्रांनो, करणारं पाहिजे. मला बी माहीत नाही होईल का नाही, पण जर ऑर्डर पडले तर होतील, नाही पडले की नाही होणार. पण जर जास्त वेळ दिला तर होईल. आणि पडेल ती ऑर्डर पडेल, जी पडेल ऑर्डर ती घेतली तर होईल. छोटी मोठी. आता समजा 30ची पडली, 17चे झाले, ते पहिले झाले 100, मग राहिले 900, 50 तर झाले 400 झाल्यावर राहिले 500, मग नंतर 4 वाजले. 4 नंतर 100 पडतातच. काय विषय राहो, डोक्यात लोड नाही घ्यायचा, फक्त मेहनत करायची, थांबायचं नाही असं म्हणतो आपण. यायला छोटी ऑर्डर आहे कशाला घ्यायची. छोट्या ऑर्डर मोठ्या ऑर्डर भेटतात. पहिले ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे. तर बघू कुठली ऑर्डर पडते कुठली नाही. आय होप लवकरात लवकर व्हावं. 1 वाजलेत ना, 7 तासात 1 2 3 4 5 6 7 6 तासात 1000 रुपये करायचे आपल्याला. बघू 6 तासात 1000 रुपये होतात का नाही. तर मित्रांनो आपण आता आहोत कोथरूडमध्ये आणि वाजल्यात 3:21. आपले टोटल जी अर्निंग झाली ती 1100 रुपये झालेली आहे. आणि सकाळी जसं मी म्हणलं आपण CNG टाकलं 200चं. तर आपल्या डेलीचं टार्गेट आज बघायला गेलं तर 1600चं झालं. रोज 1700चं करतं. एक CNG कमी टाकलं 100, तर डेली टार्गेट आज 1600चं आहे. तर आपले झालं 1100. अजून 500 रुपये करायचे आहेत. तर बघूया 3:21 नंतर 500 रुपये होतात का, आणि होतात तर कधी होतं, किती वेळ लागते. पडेल ती ऑर्डर घ्यायची भाऊ. 1100 500 1600 फक्त 500 रुपये करायचे. तर मित्रांनो आपले आत्ता बाबा हे असं असतं.
स्टँड नसले की असं असतं, त्यामुळे मी आतमध्ये येऊनच ब्लॉग बनवतो जास्तीत जास्त, पण मुद्दामून 1-2 सेकंद बाहेर घेतो, कारण थोडं काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे, तेच बघून तुम्हाला बोर होत असेल त्यामुळं. तर आता आपण आलो आहोत वडगाव शेरीमध्ये आणि आपले झाले टोटल 1400. आपल्याला अजून 200 रुपये करायचे, तर 4:31 झाले, 4:30 नंतर 200 रुपये होतील का? आरामशीर होतील रे भाऊ, आरामशीर. सकाळी कसं गणित होतं ना, आत्ता कसं गणित या म्हणलं ना, केल्यावर सगळं होतं, फक्त करणार पाहिजे. आता बघूयात ना ऑर्डर पडते का नाही पडते आणि किती वेळ लागतात ते बघू, चला. तर मित्रांनो, आता उबेरचं जरा एक वेगळाच कारनामा दिसला मला, की उबेरने आपल्याला 70 रुपये पर किलोमीटरने दिले आहे. मी शॉक झालं, म्हणलं एवढं कसं काय पेमेंट झालं, काय माहिती, बूस्ट चालू असेल नाही का, त्यामुळे झालं असेल. पण मला ते जॉब पडलं तेव्हा नव्हतं दिसलं मला, मी फक्त डायरेक्ट उचललं, मी अमाऊंट फक्त मला 200+ दिसलं. आपले डायरेक्ट हात नाही का, माझ्या डोक्यात गणित चाललेलेच आहे की घराकडची ऑर्डर उचलायची आणि घराकडची पडली उचलली. आत्ता मी आहे उंडरीमध्ये, आता उंडरीवरनं कात्रजला आपल्याला जायचं आहे. बघू काय भेटन ते, नाही ते शीटं भरत काय असेल काय करणार. पण बघायला गेलं तर आपल्याला जे 1600 म्हणतो आपण, 1700 रुपये झाले आपले. तर आजचं जरा जास्तच चराकीत झाली, चांगली गोष्ट आहे. तर तरी जाताना उंडरीवरनं काही कामात थोडी जाणार आहे आपण. 100-200 काय ते काही फुलाची पाकळी भेटली तर बरंच होईल, 100 भेटली तर लय होईल मला असं वाटतं. पण बघू काय होते काय नाही. तर कधीच्या काळातनं उबेरने 70 रुपये पर किलोमीटरने ऑर्डर दिली, तर खूप बरं वाटलं. आणि असेच जर ऑर्डर प्रत्येक दिले तर कशाला आम्ही काय बोलतो, तुम्हाला काय म्हणणं नाही, फक्त 17ने द्या, आमचं आम्हाला बाद झालं. कधीच्या काळातनं 70 रुपये पर किलोमीटर बूस्ट चालू होतं वाटतं मला वाटतं. म्हणजे समजा नॉर्मली 17नेच असतं, तर बूस्टचा असतात 20-22ने गेलं असतं तसं ना. असं काय हरकत नाही, भेटलं ते महत्त्वाचं आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जर काही झालं तर तुम्हाला एंड माहिती टाकणंच मी दाखवून. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये, तर प्रत्येक शुभरात्री, बाय.